श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. पुढील 6 सेकंदात इच्छा करा आणि हा संदेश शेवटपर्यंत ऐकल्यास तुम्हाला 5 मिनिटात चांगली बातमी मिळेल, जे ऐकून तुमचं मन खूप आनंदी होईल. आजचा दिवस असा आहे की तुम्हाला तुमच्या प्रार्थनेचे उत्तर मिळेल, ते प्राप्त करा. उद्या रात्री 8च्या आधी तुमची एक आर्थिक समस्या दूर होईल. एक चमत्कार तुमच्या वाटेवर येत आहे. तुम्हाला हा एक ऑनलाईन संदेश वाटत असेल, जे ऐकून काही बदल होत नाही असे तुम्हाला वाटत असेल, पण देवाचे हे संदेश ऐकून अनेकाचे जीवनात चमत्कार झाला आहे. या संदेशाचा उद्देश हरलेल्या मनाला जागृत करण्यासाठी आहे आणि तुमचा स्वामीवरचा विश्वास अजून दृढ करण्यासाठी आहे. स्वामीवरती विश्वास असल्यास देव मान आहे. स्वामी माऊली. श्री स्वामी समर्थ असे टाईप करा. व्हिडिओला लाईक करा. तुमच्या अंतरात्म्याच्या निवडीद्वारे तुम्हाला आज या संदेशामार्फत तुम्ही शोधत असलेल्या प्रश्नाचे उत्तर मिळेल. म्हणून हा संदेश शेवटपर्यंत ऐकायला विसरू नका. तुमच्यासाठी काही खास आशीर्वाद आहे. तुम्ही शेवटपर्यंत ऐकल्यास तुम्ही ते आशीर्वाद प्राप्त करू शकाल. जर दुर्लक्ष केला तर तुम्ही तुमच्यासाठी असलेले चांगले आशीर्वाद गमवू शकता. म्हणून शेवटपर्यंत ऐका. देव तुम्हाला म्हणत आहे, अशक्य निर्माण करण्यासाठी जीवनातील बदल स्वीकारा. तुम्हाला नेहमी मार्गदर्शन केले जात आहे. स्वतःला सर्वात सुंदर मनुष्य बनवा, जो इतरांसाठी प्रकाश असू शकतो. तुम्ही नेहमी बरोबर नसता. सत्य स्वीकारण्यास सुरुवात करा. स्वीकार असल्यास होय स्वीकार आहे असे टाईप करा. प्रत्येक गोष्टीतून शिका. जेव्हा तुम्ही तुमचा अहंकार सोडता, तुम्हाला मोठे यश मिळेल. अहंकार हा तुमचा स्वतःचा शत्रू आहे, जो तुमच्या स्वतःच्या आशीर्वादाने जीवनात रोखण्याचा प्रयत्न करतो. जर तुम्हाला उच्च स्तरावर यश मिळवायचे असेल तर अशा नकारात्मकतेत अडकू नका. काहीही सारखे राहणार नाही. अनेक गोष्टी बदलीचे तुमचे वागणे सकारात्मक बदलू लागेल. नेहमी असा विचार करा की आपण फक्त ज्ञानी व्यक्ती आहात. जीवनात काही वाईट होणार नाही. तुमच्या मनातल्या भीतीचा अंत करा. चांगल्या सवयी लागू करा. यावेळी तुम्हाला वेगवेगळ्या दृष्टिकोनातून गोष्टी समजून घेणे आवश्यक आहे. बाहेरून लोक येतील, त्याच्यामुळे तुमचे काम पूर्ण होईल. मी माझे देवदूत वेगवेगळ्या रूपाने तुझ्या जवळ पाठवत आहे. स्वीकार करण्यासाठी 5555 टाईप करा. तुम्ही तुमच्या भावना इतरांपासून लपवा, पण माझे भक्त तुम्हाला मदत करायला येतील. तुझ्या आयुष्यात माझे आशीर्वाद स्वीकार करा. तुमच्या अहंकाराने फसवू नका. जीवन तुम्हाला काहीतरी शिकवत आहे, त्यावर लक्ष केंद्रित करा. जेव्हा तुम्ही तुमची भीती सोडा, तेव्हा तुम्हाला इच्छित परिणाम मिळेल. तुमच्या पालकामध्ये लवकरच गोष्टी बदलतील. तुमच्या आईच्या वेदनांचा अंत होईल. देवाचे धन्यवाद करा. इतिहासाची पुनरावृत्ती होणार नाही. तुमचे भविष्य उज्ज्वल आहे. काळजी सोडून द्या. तुम्ही आणि तुमच्या जोडीदाराचे एकत्र दीर्घ आणि समृद्ध आयुष्य असे. स्वामी आई, मी तुझं बाळ आहे असे टाईप करा. आत्ता सर्व दरवाजे उघडे आहे. माझ्या मुला, तुझ्या स्वप्नातील जीवनात मी तुझ्यावर प्रेम करतो आणि मला विसरू नको. मला फक्त तुझा पूर्ण विश्वास आणि माझ्यावरील संयमावर प्रेम आहे. सर्व संकटाशी लढून तू आमची भक्ती केलास. राग आणणाऱ्या वादापासून, तुम्हाला खाली पाडणाऱ्या लोकांकडून, तुमची लायकी न पाहणाऱ्या लोकांकडून, चुका आणि भीतीपासून दूर राहा.
ते तुमचे भविष्य ठरवत नाहीत. तुमच्या आत्म्याला वीज देणाऱ्या गोष्टीपासून तुम्ही जितके दूर जाल तितके तुम्ही निरोगी आणि आनंदी व्हाल. आपण स्वतःमध्ये किंवा आपल्यासाठी अर्थपूर्ण असलेल्या गोष्टी पाहत नाही. तुम्ही तुमच्या स्वप्नात काय करता यावरून तुम्ही तुमचे भविष्य ठरवू शकता. स्वप्न पाहणे खूप महत्त्वाचे आहे, परंतु नुसती स्वप्ने बघून कर्तव्यस्थान काढता येत नाही. मला माहीत आहे की तुम्ही मानसिकदृष्ट्या थकलेले आहात आणि त्यामुळे तुम्ही आशा गमावत आहात. काळजी करू नका, मी तुमच्यासाठीच येथे आहे. मी सदैव तुमच्या सोबत आहे. तुम्ही माझे प्रिय बाळ आहात. तुम्ही तुमच्या भक्तीने मला जिंकले आहे. माझे प्रेम सदैव तुमच्या सोबत आहे. कशाचीही काळजी करू नका. मी तुमच्यावर लक्ष केंद्रित करत आहे. तुमच्याबरोबर कोणी अन्याय केला, तुमच्यावर अन्याय करणाऱ्या लोकांचा बदला घेऊन तुम्ही तुमचे आशीर्वाद रोखू नका. तुम्ही खूप आशीर्वादित होणार आहात. जे तुमच्याबरोबर चुकीचं वागत आहे त्यांना पाहायला मी येथे आहे. तू चिंता करू नकोस, कारण स्वामींनी तुमची निवड केली आहे. त्याद्वारे त्यांना जास्तीत जास्त गौरव मिळवायचा आहे. तो त्याच्या चांगुलपणाने, कृपेने तुमच्यावर दर्शमय आणि सार्वजनिकपणे वर्षाव करणार आहे. प्राप्त करून घेण्यासाठी होय स्वीकार आहे असे टाईप करा. तुमचे दुःख दूर होईल. तुमचे दुःख नष्ट होईल. तुमचा विश्वास आणि संयम यात थोडा कमी आहे, तो वाढवा आणि चालू ठेवा. स्वामी तुमचा आधार आहे. काळजी करू नकोस माझ्या मुला, मी तुला भेटलो. हा आठवडा चांगली बातमी, उत्तर दिलेले प्रार्थना अनुकूलतेने भरलेला असणार आहे. तू हा संदेश शेवटपर्यंत ऐकण्यास यशस्वी झाला आहे. तुला माझे आशीर्वाद प्राप्त होतील. हा संदेश शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद. शेवटी तुमच्या सर्वांच्या चांगल्या इच्छा, चांगले मनोकामना पूर्ण हो ही स्वामी चरणी प्रार्थना. शिव हरिशंकर नमामि शंकर, शिव शंकर शंभो. हे गिरिजापती भवानी शंकर, शिव शंकर शंभो. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.